गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. लास्ट लेक्चर आपण बघितलेलं होतं मोल फ्रॅक्शनशी रिलेटेड खूप साऱ्या टर्म्स पाहिलेल्या होत्या. आता त्या टर्म्स कोणत्या कोणत्या आहेत याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करू. एक होतं टेम्परेचर डिपेंडंट. टेम्परेचर डिपेंडंट म्हटल्यानंतर व्हॉल्यूमशी रिलेटेड येतात, ज्याच्या डिनॉमिनेटरचा पार्ट हा व्हॉल्यूमशी रिलेटेड येतो. परत एकच मुद्दे लक्षात ठेवा, कारण दॅट इज अ शॉर्टकट फॉर यू. ज्या ठिकाणी ज्या कॉन्सन्ट्रेशनशी रिलेटेड जो रेशोचा डिनॉमिनेटरचा पार्ट हा व्हॉल्यूमशी रिलेटेड येतो, तर त्या सर्व टर्म्स कॉन्सन्ट्रेशनशी रिलेटेड आहेत. आणि नसणाऱ्या म्हणजे मासशी रिलेटेड असणाऱ्या सुद्धा टर्म्स कॉन्सन्ट्रेशनशी रिलेटेड आहेत. पण ज्याचा बेस हा व्हॉल्यूम रिप्रेझेंट करतो, तर त्या टर्म्स टेम्परेचर डिपेंडंट्स आहेत. आणि ज्याचा टर्म व्हॉल्यूम रिप्रेझेंट करत नाही, जस्ट लाईक मास रिप्रेझेंट करतो, त्या टर्म व्हॉल्यूम इंडिपेंडंट टर्म. त्याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चर बघितलेलं होतं पर्सेंटेज वेट बाय वेट, पर्सेंटेज व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम, पर्सेंटेज वेट बाय व्हॉल्यूम. त्याचबरोबर बघितलेलं होतं आणखीन काय पाहिलं होतं आठवते का बघा, मोल फ्रॅक्शन. त्याच्यामध्ये मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट आणि मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट, त्याचबरोबर त्याचे काही न्यूमेरिकल सुद्धा आपण सॉल्व्ह केलेले होते. तर आज आपल्याला बघायचं आहे पार्ट्स पर मिलियन. लक्षात येतं बघा, पार्ट्स पर मिलियन आणि मोलॅरिटी या दोन टर्म्स आपल्याला बघायचे. पहिल्यांदा पाहू आपण पार्ट्स पर मिलियन. पार्ट्स पर मिलियन. मिलियन म्हणजे काय आहे माहिती का, 10⁶ याला आपण मिलियन म्हणतो. इन शॉर्ट मध्ये त्याला ppm असंही म्हटलं जातं. क्लिअर इथपर्यंत? काही शंका आहे का बघा? पार्ट्स पर मिलियन, मिलियन म्हणजे 10⁶. इन शॉर्ट त्याला ppm असं म्हटलं जातं. आता मला सांगा, वेट बाय वेटची डेफिनेशन काय होती, वेट बाय व्हॉल्यूमची किंवा व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूमची डेफिनेशन काय होती? इट इज अ वेट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन पर 100 ग्रॅम्स ऑफ सोल्युशन किंवा पर 100 ग्रॅम्स ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट, असं तुमच्याकडे डेफिनेशन दिलेली होती. मग आता या ठिकाणी पार्ट्स पर मिलियन आहे, म्हणजे आपण ही डेफिनेशन अशा प्रकारे रिप्रेझेंट करू शकतो का बघा. मुद्दे लक्षात घ्या. पर्सेंटेज वेट बाय वेट याची डेफिनेशन सांगितलंय. इट इज द वेट ऑफ सोल्यूट पर 100 grams of solute plus solvent, इवन यालाच आपण सोल्युशन असंही म्हणतो. पर्सेंटेज व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम साठी काय, पर्सेंटेज व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. लक्षात आलं बघा, पर्सेंटेज व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम मध्ये काय येतं, इट इज द व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट पर 100 काय ml ऑफ काय व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट प्लस व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट, म्हणजेच याला आपण एकत्रितपणे सोल्युशन असं म्हणतो. आता डिवायडेड मध्ये टर्म तुम्ही घेऊ नका. मग आता इथं अगदी तशाच पद्धतीचा कन्सेप्ट आहे पार्ट्स पर मिलियनचा. इट इज द रेशो ऑफ किंवा इट इज डिफाइंड ॲज द वेट ऑफ सोल्यूट. आता इथपर्यंत बघा, वेट ऑफ सोल्यूट पर 10⁶ grams of, it is the weight of solute per 10⁶ grams of
वेट ऑफ सोल्युशन. तर अशा प्रकारची ही डेफिनेशन या ठिकाणी येऊ शकते. मग इथं त्याच्यासाठी फॉर्म्युला PPM म्हणजेच पार्ट्स पर मिलियन इज इक्वल टू, तुम्ही वेट लिहा किंवा मास लिहा, परत एक वेळेस सांगतो, मास आणि वेट हे केमिस्ट्रीमध्ये सारखं आहे. काय आहे? मास आणि वेट हे केमिस्ट्रीसाठी सेम आहे. मग तुम्ही वेट लिहा किंवा मास लिहा. मग मी इथं लिहितो वेट ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सोल्युशन. वेट ऑफ सोल्युशन बघा इथं आपण काय केलंय, पर 100 म्हणजे पर 10⁶ ग्रॅम्स ऑफ वेट ऑफ सोल्युशन. वेट ऑफ सोल्यूट घेतलं, वेट ऑफ सोल्युशन इंटू 10⁶ याला म्हणायचं पार्ट्स पर मिलियन. आलं का इथपर्यंत लक्षात? बघा जसं या डेफिनेशन आपण रिप्रेझेंट केलेल्या आहेत, या डेफिनेशन जशा रिप्रेझेंट केलेल्या आहेत, अगदी तशाच पद्धतीची डेफिनेशन पार्ट्स पर मिलियनची आहे. लक्षात येते? अशीच सेम डेफिनेशन पार्ट्स पर मिलियनची आहे. काही शंका आहे का इथपर्यंत? बघा काही शंका आहे? हा, आता मग नेक्स्ट टर्म बघायची आपल्याला, मोलॅरिटी. काय पाहिजे आपल्याला? मोलॅरिटी. मोलॅरिटी ही टर्म कशाशी रिलेटेड येते? व्हॉल्यूमशी रिलेटेड येते. क्लिअर? मोलॅरिटी ही टर्म्स व्हॉल्यूमशी रिलेटेड येते. म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो? दिस इज अ टेम्परेचर डिपेंडंट फॅक्टर. क्लिअर? इट इज अ टेम्परेचर डिपेंडंट फॅक्टर. चला कळलं का इथपर्यंत सगळ्यांना? नक्की. चला पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट पॉइंट कडे जाणार आहोत आपण. नेक्स्ट पॉइंट आहे मोलॅरिटी. काय आहे? मोलॅरिटी. या ठिकाणी लिहितो मोलॅरिटी, याला कॅपिटल एम ने रिप्रेझेंट केलं जातं. दिस वन इज अ मोलॅरिटी. आता मोलॅरिटी म्हणजे नेमकं काय आहे? उद्या लक्षात येतं का? बघा मोलॅरिटी म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इज अ डिझॉल्व्ड इन 1 liter ऑफ सोल्युशन. बघा ना, नंबर ऑफ मोल्स ऑफ, क्वेश्चन म्हणजे डेफिनेशन बघा, इट इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ solute is dissolved in 1 liter of solution. Number of moles of solute is dissolved in 1 liter of solution किंवा पर लिटर ऑफ सोल्युशन असं म्हटलं तरी काही हरकत नाही. याच्याऐवजी 1 लिटर ऑफ सोल्युशनच्या ऐवजी पर लिटर सोल्युशन असं वापरलं तरी काही हरकत नाही. मग आता आपल्याला मोलॅरिटी फाइंड आउट करायची आहे. फॉर एक्झाम्पल एखादं सोल्युशन, एक्झाम्पल बघा, एखादं सोल्युशन इफ द शुगर सोल्युशन इज 2 मोलार. मग कसं म्हणायचं याला? शुगर सोल्युशन इज 2 मोलार. इफ द शुगर सोल्युशन इज 2 मोलार, याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा होतो, दॅट इज काय आहे? 2 मोल्स ऑफ सोल्यूट इन 1 लिटर ऑफ वॉटर. सॉरी, 1 लिटर ऑफ वॉटर नाही, वॉटर काय येईल? सॉल्वंट. आणि आपल्याकडे काय आहे? सोल्युशन. 1 लिटर ऑफ सोल्युशन. लक्षात आलं का? जे काही असेल ते, समजा एखाद्याची मोलॅरिटी 3 असेल, आता याच्याच ऐवजी इफ, दुसरं एक्झाम्पल आपण बघू, इफ द शुगर सोल्युशन इज 3 मोलार, याचा अर्थ काय आहे? त्याला काय म्हणणार आपण? 3 मोल्स ऑफ सोल्यूट इन 1 लिटर ऑफ सोल्युशन. 1 लिटर ऑफ सोल्युशन. तर अशा प्रकारे तुम्ही मोलॅरिटी एक्सप्रेस करू शकता. मग आता मोलॅरिटीचा फॉर्म्युला आपण डायरेक्टली म्हणू.
मोलॅरिटीला कशाने रिप्रेझेंट करतात? कॅपिटल एम इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम इन लिटर. व्हॉल्यूम इन लिटर. लक्षात आलं का? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. याला आपण असं शब्द स्वरूपात मांडूयात. मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. ओके. याला आता थोडंसं एक्सपांड करायचं आहे. याच फॉर्म्युल्याला आपण थोडंसं आता नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट एन. एन म्हणजे काय? एन इज इक्वल्स टू म्हणजेच नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इज इक्वल्स टू डब्ल्यू अपॉन एम. डब्ल्यू म्हणजे काय? वेट किंवा मास ऑफ सोल्यूट. आणि एम म्हणजे काय? मॉलिक्युलर मास ऑफ सोल्यूट. आलं लक्षात? एम म्हणजे काय? वेट. WT लिहिलंय. वेट हे शॉर्टकट मध्ये लिहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. याला थोडंसं काळजीपूर्वक घ्या. मग याला आणखीन अशा प्रकारे मांडता येते का बघा. मग मी काय करतो माहितीये का? आपल्याला ही टर्म कशामध्ये पाहिजे? व्हॉल्यूम लिटर मध्ये पाहिजे. हा फॉर्म्युला आपण असं मांडू शकतो का बघा. मोलॅरिटी इज इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्सला एन म्हणजे काय? डब्ल्यू अपॉन एम डिवायडेड बाय व्हॉल्यूम इन लिटर किंवा व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. क्लिअर? मग आता याला जर मला मिलीलिटर मध्ये लिहायचं असेल बघा, तर या ठिकाणी मी काय करतो? मोलॅरिटी इज इक्वल्स टू डब्ल्यू अपॉन एम डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन मिलीलिटर अपॉन 1000 ने डिवाइड केल्यानंतर काय होईल? लिटर मध्ये कन्वर्ट होईल. मुद्दा लक्षात घ्या. 1000 ने फॉर एक्झाम्पल 1000 मिलीलिटर. याला लिटर मध्ये काय करायचं? 1000 मिल डिवाइड केलं की काय होईल? लिटर. तसं हे व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन मिलीलिटरला 1000 ने काय केलं? डिवाइड केलं. आणि डिवाइड केल्यानंतर आता जे काही येईल ते आपण फॉर्म्युला मांडणार आहोत. जो काही फॉर्म्युला येईल तो आपण मांडणार आहोत. मग याला आपण काय करू? मोलॅरिटी इज इक्वल्स टू डब्ल्यू अपॉन एम इंटू हा जाईल वरती 1000 अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml मिलीलिटर. मिलीलिटरचं लिटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय केलं होतं? 1000 ने डिवाइड केलं होतं. असा हा मोलॅरिटीचा फॉर्म्युला तयार झालेला आहे. मग आता याचं जर युनिट या ठिकाणी पाहिलं, याचं युनिट काय येतं? मोल्स. याचं युनिट काय येतं? लिटर. मग इनडायरेक्टली आपण काय लिहितो? मोल्स पर लिटर. यालाच आपण म्हणायचं कॅपिटल एम म्हणजेच मोलॅरिटी. सगळे मुद्दे लक्षात आले का बघा सिस्टमॅटिकली? कारण हे जर मुद्दे कळाले असतील तर आता याच्यावरती आपण क्वेश्चन घेणार आहोत. क्वेश्चन घेणार आहोत. सगळे क्लिअर झाले? परत एक वेळेस आठवण करून देतो सगळ्या काय गोष्टी आहेत त्या. बघा सगळी डेफिनेशन. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इज डिसॉल्व्ड इन 1 लिटर ऑफ सोल्युशन. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आहेत, एका लिटर मध्ये आपण डिसॉल्व्ह करणार आहोत, त्याला आपण मोलॅरिटी असं म्हणत असतो. क्लिअर? मग जर समजा 2 मोलार सोल्युशन म्हणजे काय? 2 मोलार सोल्युशन म्हणजे काय बघा. 2 डिवायडेड बाय 1 म्हणजे 2 मोलार. 3 डिवायडेड बाय 1 म्हणजे 3 मोलार. म्हणजे आपलं स्टँडर्ड व्हॉल्यूम जे आहे, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन हे ऑलवेज लिटर मध्ये, तेही 1 लिटर. इव्हन 2 लिटर 3 लिटर त्यानुसार त्याचं कॅल्क्युलेशन येणार आहे. सध्या आपण स्टँडर्ड कंडिशन 1 लिटर साठी कॅल्क्युलेट करतो आहोत, म्हणून या ठिकाणी आपण 1 लिटर साठी मांडलेलं आहे. चला बघा, 2 मोल्स ऑफ सोल्यूट इन 1 लिटर. 2 डिवायडेड बाय 1 म्हणजे 2 मोलार. 3 मोल्स ऑफ सोल्युशन इन 1 लिटर. 3 डिवायडेड बाय 1 म्हणजे मोल. बघा हे आहे नंबर ऑफ मोल्स, हे त्याचे व्हॉल्यूम इन लिटर. V म्हणजे व्हॉल्यूम इन लिटर. तर या ठिकाणी 3 ठेवला, या ठिकाणी 1 ठेवला, या ठिकाणी 2 ठेवला, या ठिकाणी 1 ठेवला, तर या ठिकाणचं आन्सर अशा प्रकारे येत असतं. सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाले का बघा सिस्टमॅटिकली? सगळ्या कन्सेप्ट क्लिअर आहे? चला ओके. चला आपण आता पुढच्या कन्सेप्ट कडे जाऊयात. या फॉर्म्युल्याशी रिलेटेड
काही क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचे आहेत. ते क्वेश्चन आपण एक एक क्वेश्चन सॉल्व करू, म्हणजे आपला हा कन्सेप्ट स्ट्रॉंग होण्यास मदत होईल. विद्यार्थी मित्रांनो, काय होईल? स्ट्रॉंग. कन्सेप्ट स्ट्रॉंग कधी होतो? जर हा फॉर्म्युला तुम्हाला प्रॉपरली यूज करता येऊ लागला, त्या फॉर्म्युल्याचा प्रॉपर तुम्हाला बेनिफिट करता येत असेल, तरच तुमच्या कन्सेप्ट स्ट्रॉंग झाल्या असं मी कन्सिडर करतो. अदरवाईज जर आपल्याला कॅल्क्युलेशन येत नसतील तर मग मात्र कन्सेप्टच्या बाबतीत मी सांगू शकत नाही. तुम्हाला हे सगळे कॅल्क्युलेशन पेपरमध्ये स्वतःच करावी लागतात. ओके, चला क्वेश्चन पहिला याच्याशी, फाइंड द मोलॅरिटी ऑफ 40 ग्रॅम ऑफ, क्वेश्चन, फाइंड द molarity of 40 gram of NaOH is 40 gram of NaOH is present in 500 centimeter cube of solution. 500 centimeter cube of solution. ओके, चला काही हरकत नाही, या ठिकाणी आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. काय येते पहा. मग मोलॅरिटीचा फॉर्म्युला आपण मांडला होता. मोलॅरिटी कॅपिटल M इज इक्वल्स टू W अपॉन M इंटू 1000 अपॉन काय आहे? व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml, राईट का? मिलीलिटर. कारण वरती जर 1000 नसता तर डायरेक्टली आपण काय घेतलं असतं? लिटरमध्ये. काही हरकत नाही. मग मोलॅरिटी, आता या ठिकाणी मॉलिक्युलर W काय आहे? वेट. वेट दिलेलं आहे 40 ग्रॅम. M म्हणजे काय? मॉलिक्युलर मास. कुणाचं? NaOHचं. मग ते मॉलिक्युलर मास आपण कॅल्क्युलेट करू. Na किती आहेत? 1. मॉलिक्युलर मास आहे 23. ऑक्सिजन किती आहेत? 1. मॉलिक्युलर मास आहे 16. हायड्रोजन किती आहेत? 1. मॉलिक्युलर मास 1. या सगळ्यांची ॲडिशन 23, इथं आला 16, इथं आला 01 डिवाइड आणि सगळ्यांची ॲडिशन 40 झाली. क्लिअर? मग या ठिकाणी जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट करता M इज इक्वल्स टू, म्हणजेच मोलॅरिटी 40 डिवायडेड बाय 40 इंटू 1000 डिवायडेड बाय 500. 500 1 500, 500 2 1000, 40 1 40. मोलॅरिटी इज इक्वल्स टू 2 मोल्स पर लिटर. दॅट इज अ क्वेश्चन. कळलं? सगळ्यांना आलं का बघा क्वेश्चन? क्वेश्चन अतिशय सोपे आहेत, फक्त थोडंसं कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. त्याच्याच बरोबर याच टाईपचा क्वेश्चन आहे, फक्त थोडासा व्हॉल्यूममध्ये चेंज केलेला आहे. क्वेश्चन त्याच प्रकारचा आहे, व्हॉल्यूममध्ये थोडासा चेंज. फाइंड द मोलॅरिटी ऑफ 40 ग्रॅम ऑफ NaOH is dissolved in 250 सेंटीमीटर क्यूब किंवा 250 ml. काही हरकत नाही. या ठिकाणी 1 ml इज इक्वल टू 1 सेंटीमीटर क्यूब. कन्व्हर्शन लक्षात ठेवा, ml ऑफ सोल्युशन. आता इथं सुद्धा तीच कन्सेप्ट आहे, फक्त इथं 500च्या ऐवजी काय आलं? सो मोलॅरिटी इज इक्वल्स टू W अपॉन M इंटू 1000 डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml. मग इथं आलं मोलॅरिटी. वेट तुम्हाला दिलेला आहे 40 ग्रॅम. मॉलिक्युलर मास वरच्याच न्यूमेरिकलमध्ये काढलेला आहे. या ठिकाणी हा 1000 कुठून आला आहे तुम्हाला माहिती आहे, आणि व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन आहे 250. 25 1 25 म्हणजे हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, 25 चोक 100, 40 40 कॅन्सल. मोलॅरिटी इज इक्वल टू 4 मोल्स पर लिटर. क्लिअर? बघून घ्या, सिस्टमॅटिकली क्वेश्चन आपण पाहणार आहोत. एक 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 क्वेश्चन सिस्टमॅटिकली आपल्याला सॉल्व करायचा आहे. तो आपल्याला आला पाहिजे, सॉल्व करता आला पाहिजे, कळाला पण पाहिजे काय चाललंय काय नाही. या सगळ्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर झाल्या असल्या पाहिजेत, तरच मग थोडंसं सॉल्व करण्यामध्ये किंवा क्वेश्चन सॉल्व करण्यामध्ये, MCQ सॉल्व करण्यामध्ये आपल्याकडे इंटरेस्ट तयार होऊ शकतो. क्वेश्चन नेक्स्ट.
फाइंड द मोलॅरिटी ऑफ find the molarity of 4.9 gram of H2SO4 is dissolved in H2SO4 is dissolved in 500 centimeter cube of solution. मोलॅरिटीचा पुन्हा फॉर्म्युला. पहिलं काय करायचं, मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करायचं. मग या ठिकाणी काय दिलं, H इज इक्वल्स टू 1, त्याच्यात S इज इक्वल्स टू 32 आणि O इज इक्वल टू 16. मॉलिक्युलर मास पहिल्यांदा आपण कॅल्क्युलेट करूयात. मॉलिक्युलर मास H2SO4 चा H किती आहे, 2. मॉलिक्युलर मास 1 आहे. सल्फर किती आहेत, 1. मॉलिक्युलर मास आहे 32. त्याच्यानंतर ऑक्सिजन किती आहे, तर 4. मॉलिक्युलर मास 16. या ठिकाणी आला 0.2, इथं आला 32, या ठिकाणी 64. सगळ्यांची ॲडिशन 98. मॉलिक्युलर मास ऑफ H2SO4 mm ऑफ H2SO4 इज इक्वल टू 98. मॉलिक्युलर मास म्हणायचं बरं, मोलॅरिटी नाही, मोलॅरिटी ऑफ नाहीतर मग आपण शॉर्टमध्ये लिहू, mm म्हणजे मॉलिक्युलर मास. मग फॉर्म्युला आपला मोलॅरिटीचा, मोलॅरिटी इज इक्वल टू कॅपिटल M इज इक्वल टू स्मॉल w अपॉन स्मॉल m इंटू 1000 डिवायडेड बाय वॉल्यूम ऑफ सोल्यूशन इन ml. ओके, मोलॅरिटी इज इक्वल टू W किती, वेट ऑफ सॉलिड 4.9 डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास 98 इंटू 1000 डिवायडेड बाय वॉल्यूम किती 500. 500 पूजा 1000, 2 आणि याला मल्टिप्लाय करा. M इज इक्वल टू 9.8 डिवायडेड बाय 98. या 2 आणि याला मल्टिप्लाय केलं 9.8 येतं. 98 का 98 मोलॅरिटी इज इक्वल टू 0.1 मोल्स पर DMQ किंवा मोल्स पर लिटर. सगळ्यांना कळलं का बघा, सिस्टमॅटिकली सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतात का बघा. काय चाललंय मी आपलं छापतो म्हणून तुम्ही आपलं पटापटा 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 छापायचं नाही. काय चाललंय हे आपल्याला कळणं जास्त गरजेचं आहे. काय चाललंय हे कळणं जास्त आपल्याला गरजेचं आहे. कळतंय सगळ्यांना, नक्की कळते ना सगळ्यांना. चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. ह्या कन्सेप्ट तुमच्या कदाचित लिहून झाल्या असतील तर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. क्वेश्चन आहे नेक्स्ट. एवढं लक्षात घ्या, सगळ्या कन्सेप्ट काय चाललंय, कशा प्रकारे चाललंय, याचा सगळ्यात महत्त्वाचा तुम्ही काय दिलेला आहे, काय सॉल्व करायचं आहे याचा सिन्सिअरली विचार करावा. मगच तो क्वेश्चन तुम्ही सॉल्व करण्याच्या पाठीमागे घाई डिसिजन घ्यायचा नाही. काय विचारलंय, काय दिलंय, काय काढायचं आहे, या सगळ्या गोष्टीचा तुम्ही सिस्टमॅटिकली विचार करायला पाहिजे. अदरवाईज घाईत सोडवल्यानंतर गोंधळ होऊ शकतो. चला क्वेश्चन, फाइंड द मास ऑफ Na2CO3. क्वेश्चन आहे, फाइंड द मास ऑफ Na2CO3, सोडियम कार्बोनेट म्हणतात, प्रेझेंट इन 100 ml ऑफ 100 ml of 3 molar solution. 3 molar solution. काय काढायचं आता बघा, काळजीपूर्वक पहा, सगळ्यांनी सिस्टमॅटिकली का पहा. आपल्याला काढायचे मास ऑफ Na2CO3. या ठिकाणी Na दिलेला आहे 23, कार्बन आहे 16 आणि ऑक्सिजन आहे, सॉरी कार्बन किती 12, ऑक्सिजन आहे 16. तीनच आहेत ना. ओके, पहिले याचं आपण मॉलिक्युलर मास काढू. Na आहे तर 2 into किती 23
कार्बन आहेत 1 × 12 आणि ऑक्सिजन आहेत 3 × 16. 23 दोन्ही 46, या ठिकाणी 12 × 1 12 आणि 16 48, या ठिकाणी 106 येतं. बरोबर ना? पहा, 8 आणि 2 10, 16, 7 1, 4 4 8, 9 1 10. हे झालं Na2CO3चं मॉलिक्युलर मास. मग आपल्याला काय काढायचं? मास काढायचं आहे. मास म्हणजेच वेट काढायचं आहे. जेव्हा हे सोल्युशन 3 मोलारचं आहे, त्याचं व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन 100 ml असेल, 100 ml असेल, तर त्याच्यामध्ये ॲड केलेले सोल्यूटचं मास किती हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग कॅल्क्युलेट करू. फॉर्म्युला मोलॅरिटीचा. मोलॅरिटी इज इक्वल टू W/m × 1000 डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml. ओके. आता या ठिकाणी मोलॅरिटी दिली आहे, मास काढलं, बाकी सगळं माहिती आहे तुम्हाला. हे कॅल्क्युलेट करायचं आहे. सो मोलॅरिटी इज इक्वल टू 3 इज इक्वल टू W कॅल्क्युलेट करायचं आहे. मास आहे 106 इंटू या ठिकाणी 1000 डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किती आहे? 100. हे दोन कॅन्सल, हे दोन कॅन्सल. क्लिअर? आता या दोघांचं इकडे मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 3 × 106 इज इक्वल्स टू W × 10, आणि W म्हणजेच मास ऑफ किंवा वेट ऑफ सोल्यूट इज इक्वल टू काय येईल बघा? 3 × 106/10. याने याला मल्टिप्लाय केल्यानंतर काय येतं बघा? 3 संग 18ला 8, 18, आणि तर 3 1 3 डिवायडेड बाय 10. हा कॅन्सल केला. डेसिमल पॉईंट या ठिकाणी W इज इक्वल टू 31.8 ग्रॅम. हे झालं एवढा वेट ऑफ सोल्यूट किंवा एवढा मास ऑफ सोल्यूट 100 ml सोल्युशनमध्ये डिझॉल्व केल्यानंतर त्या सोल्युशनची मोलॅरिटी किती येते? त्या सोल्युशनची मोलॅरिटी येते, त्या सोल्युशनमध्ये जो सोल्यूट ॲड केलेला आहे त्याचं मास येतं 31.8 ग्रॅम. लक्षात आलं का बघा इथपर्यंत? 31.8 ग्रॅम असं त्याचं वेट येतं विद्यार्थी मित्रांनो. चला क्वेश्चन पुढचा घेऊयात आपण. क्वेश्चन पुढचा असा आहे, फाइंड द मोलॅरिटी ऑफ, जरा चेंज केला थोडासा क्वेश्चन पुढचा. फाइंड द मोलॅरिटी ऑफ, कोणाची काढायची? फाइंड द मोलॅरिटी ऑफ 10% weight by weight, 10% weight by weight aqueous solution of H2SO4. Aqueous solution of H2SO4 if the density of solution is, if the density of H2SO4 solution is what? 1.1 gram per milliliter. 1.1 gram per milliliter. तर असा क्वेश्चन आहे. आता या ठिकाणी थोडासा प्रॉब्लेम झाला पहा. आपला फॉर्म्युला काय आहे? डेन्सिटी दिली आहे सोल्युशनची, बरोबर ना? डेन्सिटी दिली आहे, तर आपण म्हणजे रिक्वायरमेंट काय आहे? 10% वेट बाय वेटचं मिनिंग काय माहिती आहे का? 10 ग्रॅम ऑफ सोल्यूट इन 100 ग्रॅम ऑफ सोल्युशन. 10 ग्रॅम ऑफ सोल्यूट इन 100 ग्रॅम ऑफ सोल्युशन म्हणजे सोल्युशनचं तुम्हाला मास दिलंय. आणखीन आपल्याला काय काय लागणार आहे? कॅल्क्युलेट काय करायचं? फाइंड मोलॅरिटी. फॉर्म्युला मांडतो मोलॅरिटीचा. मोलॅरिटी इज इक्वल्स टू W/m इंटू 1000 डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml. क्लिअर? व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml. मग W आहे का? W दिलेला आहे. हा m आहे का? m कॅल्क्युलेट करू शकतो आपण. काय पाहिजे आपल्याला? हे काय आहे? हे काय? व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन ग्रॅम मध्ये आहे. आपल्याला व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन ml मध्ये पाहिजे. मग ml मध्ये पाहिजे तर काय करावं लागेल?
डेन्सिटीचा यूज करावा लागेल या ठिकाणी. मग डेन्सिटी पहिल्यांदा कॅल्क्युलेट करू. डेन्सिटीवरनं आपल्याला व्हॉल्यूम मिळू शकतं. मग डेन्सिटी दिलेली आहे तर डेन्सिटीसाठी काय, डेन्सिटी ऑफ कोणाचं, सोल्युशनची इज इक्वल टू इथं येईल मास ऑफ सोल्युशन अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml. राईट ना, हे सगळे ml मधलेच आहे. मग आता इथे डेन्सिटी दिलाय 1.1, डेन्सिटी आहे 1.1 इज इक्वल टू मास किती दिलाय, मास आहे बघा 100 डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml. राईट, मग याला इकडे घेऊ आपण, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml इज इक्वल टू काय ते 100 डिवायडेड बाय 1.1. चला आता जवळपास आणखीन काय बाकी आहे, आता आपल्याला मॉलिक्युलर मास काढायचं H2SO4चं. मग H2SO4 मध्ये काय आहे, H आहे 1, त्याचबरोबर S आहे 32, O आहे काय 16. मग इथं काय H2SO4 मध्ये H किती आहेत 2 गुणिले 1, त्याच्यानंतर सल्फर किती आहेत 1 गुणिले 32, ऑक्सिजन किती आहेत 4 गुणिले 16, या ठिकाणी 02, या ठिकाणी 32, या ठिकाणी 16 चौक 64, दॅट इज इक्वल टू 98. मॉलिक्युलर मास ऑफ H2SO4, मॉलिक्युलर मास ऑफ H2SO4 इज इक्वल टू 98. चला ह्या गोष्टी क्लिअर झाल्या का. बघा परत एक वेळेस मी सगळ्यांना आठवण करून देऊ इच्छितो की आपण इथं काय दिले 100 ग्रॅम्स ऑफ सोल्युशन. आपल्याला काय पाहिजे, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन ml मध्ये, ग्रॅम मध्ये नाही पाहिजे. नाही तर बरेच जण काय करतात, सर हे तर 10% एवढं 10 ग्रॅम 100 ml सोल्युशन मध्ये आहे, मग ते चुकलं. काही केले की आपलं आन्सर 100% चुकणार आहे. म्हणून आपण काय केलं, मग आता या ठिकाणी मोलारिटी कॅल्क्युलेट करायला काय हरकत नाही. m इज इक्वल टू 10 डिवायडेड बाय 98, W 10, 98 तिकडनं काढलं मॉलिक्युलर मास इनटू या ठिकाणी 1000 डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml या ठिकाणी आहे किती आहे 100 डिवायडेड बाय 1.1. राईट, याला आपण मग यामध्ये कन्वर्ट करू. मोलारिटी 10 डिवायडेड बाय 98 इंटू 1000 इंटू 1.1 डिवायडेड बाय, हे कॅन्सल, इथं फक्त उरलं किती 10, म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर इथं 11 उरतं फक्त. m इज इक्वल्स टू 10 इंटू 11 डिवायडेड बाय 98 आणि या ठिकाणी 110 डिवायडेड बाय 98. बरोबर आहे की बघा, 110 अपॉन 98. आणि मग याचं जर कॅल्क्युलेशन केलं, मोलॅरिटी इज इक्वल्स टू 1.12 ग्रॅम पर, सॉरी मोल्स पर, नॉट पर ग्राम पर, मोल्स पर लिटर. 1.12 भागाकार तुम्ही करायला काय हरकत नाही, 1.12 मोल्स पर लिटर म्हणा, नाहीतर डायरेक्टली मोलॅरिटी, मोलार असं तुम्ही म्हणू शकता. चला इथपर्यंत पोहोचले सगळे. काही शंका आहे का बाबांनो. शक्यतो शंका नसतातच, कारण त्याला प्रॅक्टिस करावी लागते. शंका ऑटोमॅटिकली बाय प्रॅक्टिस, जसं म्हणतात ना मॅन मेड, कधी मॅन मेड कधी मेक, काय आहे खूप सारी प्रॅक्टिस केल्यानंतर मॅन मेड परफेक्ट. इफ इट इज अ प्रॅक्टिस, बघा ना तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. समजा एखादा व्यक्ती पोहण्याचा सराव करतो आहे किंवा सायकल चालवण्याचा सराव करतो आहे किंवा गाडी चालवण्याचा सराव करतो आहे. अगदी पहिल्या दिवशी गाडीवर बसला आणि त्याला गाडी आली असं कधी होते का, कधीच नाही. मग तसं ह्या गोष्टीचं सुद्धा तसंच आहे. खूप सारा सराव करावा लागतो, खूप सारी प्रॅक्टिस करावी लागते आणि खूप सारी प्रॅक्टिस केल्यानंतर ते तुम्हाला सॉल्व्ह करायला 100% येतं, काहीच शंका नाही. चला ओके, पुढचा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूयात. नेक्स्ट क्वेश्चन, इफ 120 ग्राम ऑफ युरिया, क्वेश्चन आहे इफ 120 ग्राम ऑफ युरिया, molecular mass NH2CONH2
120 gram of urea is dissolved in 1000 gram of water, is dissolved in 1000 ग्रॅम ऑफ वॉटर. आता जरा काळजीपूर्वक पहा, एक सोल्यूट आहे, एक सॉल्व्हेंट आहे. फाइंड द मोलॅरिटी ऑफ सोल्युशन. फाइंड द molarity of solution. Density of solution is 1.12 gram per milliliter. 1.12 ग्रॅम पर मिलीलिटर. आणि या ठिकाणी कार्बन किती आहे? कार्बन आता पाठ व्हायला पाहिजे. कार्बन 12, हायड्रोजन 1 आणि नायट्रोजन आहे 40. पहिला आपण त्याचं मॉलिक्युलर मास काढून घेऊ. नायट्रोजन बघा, नायट्रोजन आहेत 2 गुणिले 14. त्याचबरोबर ऑक्सिजन पण पाहिजे नाही का? ऑक्सिजन इज इक्वल टू 16. ऑक्सिजन इज इक्वल टू 16. नायट्रोजन इज इक्वल टू, त्याचबरोबर हायड्रोजन किती आहे? 4 × 1. नायट्रोजन झाले, हायड्रोजन झाले. कार्बन आहे 1 × 12 आणि ऑक्सिजन आहे 1 × 16. 14 दुनी 28, 4 × 1 4, इथं आला 12 × 12 आणि इथं आला 16 × 16. या सगळ्यांची ॲडिशन केली, 6 4 10, 8 2 10. या ठिकाणी ॲडिशन येतं 60. बरोबर आहे का बघा. 6 4 10, 8 2 10, 10 10 20, 20 0 8 2 2 4 9 6 60. मॉलिक्युलर मास आलं 60. पण मुद्दा काय आहे आपला या ठिकाणी? जर काळजीपूर्वक विचार करा, मोलॅरिटी काढायला काही अडचण नाही, पण थोडासा प्रॉब्लेम आहे. आता प्रॉब्लेम काय आहे? तर या ठिकाणी सोल्यूट आणि सॉल्व्हंट डिफरंट दिलेले आहेत. मग सोल्युशन कधी म्हणता तुम्ही? जेव्हा एखाद्या सॉल्व्हंटमध्ये सोल्यूट ॲड केला असेल तर त्याला सोल्युशन म्हणतात. मग बघा, वेट ऑफ सोल्युशन फॉर्म्युला लिहितो नवीन. वेट ऑफ सोल्युशन इज इक्वल टू वेट ऑफ सोल्यूट प्लस वेट ऑफ सॉल्व्हंट. तुम्ही याला मास पण म्हणू शकता, असं काही कंपल्सरी वेटच वापरलं पाहिजे असं काही कंपल्सरी नाही. मग वेट ऑफ सोल्युशन इज इक्वल टू वेट ऑफ सोल्यूट किती दिला? 120 ग्रॅम ऑफ युरिया 1000 ग्रॅम्स ऑफ वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलाय. म्हणजे 120 ग्रॅम प्लस 1000 म्हणजे इथं किती झालं? 1120 ग्रॅम हे झालं सोल्युशनचं मास. सोल्युशनचं मास झालं. काय आहे? सोल्युशनचं मास किंवा वेट ऑफ सोल्युशन. मुद्दा लक्षात घ्या, बऱ्याच जणांचं कन्फ्युजन या ठिकाणी होतं. मास वेगळं आणि वेट वेगळं. परत एक वेळेस सगळ्यांना आठवण करून देतो, सोल्युशन म्हणजे केमिस्ट्रीमध्ये मास आणि वेट हे सेम टर्म रिप्रेझेंट करतात. त्याच्यासाठी काळजीपूर्वक चला. ओके, पटापट आपल्याला हा सॉल्व्ह करायचा आहे. मग आता मास ऑफ सोल्युशन झालं, डेन्सिटी दिलेली आहे. फॉर्म्युला काय बघा? फॉर्म्युला आहे मोलॅरिटीचा M इज इक्वल्स टू W/M इंटू 1000 डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml. सोल्युशनचं व्हॉल्यूम पाहिजे. आता W आहे, मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट केला. आता व्हॉल्यूम काढायचं सोल्युशनचं. हे कशाचं आहे? वेट ऑफ सोल्युशन आहे. आपल्याला काय पाहिजे? व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन पाहिजे. मग व्हॉल्यूम ऑफ सोल्युशनसाठी फॉर्म्युला आहे डेन्सिटी ऑफ सोल्युशन इज इक्वल टू मास ऑफ सोल्युशन अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml. बरोबर. मग डेन्सिटी किती दिली आहे बघा? डेन्सिटी 1.12 इज इक्वल टू मास ऑफ सोल्युशन किती? 120 अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml. ओके, याला इकडे घेऊ. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml इज इक्वल टू इथं आला 1120 डिवायडेड बाय 1.12.
हा डेसिमल पॉईंट 2 जर शिफ्ट केला तर 1120 हे ऑलरेडी आहे, 2 नंतर शिफ्ट 2 शून्य खाली उरला 112, हा 112 हा 112 कॅन्सल. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इज इक्वल टू किती आलं 1000 ml आलं. आता सोपं झालं. मोलॅरिटी इज इक्वल टू या ठिकाणी वेट किती आहे 120 डिवायडेड बाय 60 इज इक्वल टू 1000 डिवायडेड बाय 1000 कॅन्सल. 61 जा 60 62 जा 120 मोलॅरिटी इज इक्वल टू 2 मोल्स पर लिटर. सो अशा प्रकारे तुम्ही क्वेश्चन सिस्टमॅटिकली सॉल्व करायचे आहेत. लक्षात आलं का? अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्ही सिस्टमॅटिकली सॉल्व करायचे आहेत. चला ठीक आहे, आपण काय करूयात, अशाच प्रकारचे क्वेश्चन आणखीन प्रॅक्टिससाठी पुढच्या लेक्चरला आपण काही दुसऱ्या कन्सेप्टच्या बेसवरती घेणार आहोत. तुर्तास तरी आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट कन्सेप्ट, नेक्स्ट न्यूमेरिकल, व्हरायटी ऑफ न्यूमेरिकल परत घेऊन येणार आहोत. तोपर्यंत याच ठिकाणी थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.